नमस्कार, चिपळूण लाईव्ह मध्ये परत आपले स्वागत आहे। आज आपण एका विशिष्ट विषयासाठी मुलाखत घेत आहोत। आपल्या सर्वांना ज्ञात आहे की एक असा समाज आहे जो पीडित आहे, शोषित आहे आणि वंचित आहे। दिनचर्यापासून त्यांना भेटणाऱ्या सवलती किंवा शासनाची मानसिकता किंवा त्यांना जे काय देण्याचं ठरवलं जातं विविध योजनेच्या माध्यमातून तिथपर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही। तर ह्या सर्वाला एक केंद्रबिंदू म्हणून कोण नाही कोणतरी काम करत असतो आणि तो केंद्रबिंदू असतो तोही एक सामाजिक कार्यकर्त्याच्या रूपानं पुढे आलेला असतो आणि त्याच्यावर ही काही असे प्रसंग आलेले असतात आणि त्यातल्या त्यात तो अभ्यासू, त्याच्यानंतर माहिती असणारा, लोकांचा संपर्क असणारा अशा व्यक्ती त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होऊन त्या वंचित, शोषित, पीडित समाजाचं काम करत असतो। तर चला जाणून घेऊया जनता दल, अपंग जनता दलचे कोकण विभागीय प्रमुख जे आहेत फैसल सय्यद यांची आज आपण मुलाखत घेत आहोत, जे अपंगाच्या 21 कॅटेगरीसाठी काम करत आहेत। मग त्याच्यामध्ये शारीरिक अपंगत्वामध्ये जे हातपायाचा विषय असतो, ॲबनॉर्मल विषय असतो, अंध व्यक्ती असतो, अशा सर्व असे काय 21 कॅटेगरी आहेत त्यांच्यासाठी ते काम करत असतात। आणि ह्यांचं हा जो ऑफिस आहे, ऑफिसचं चित्रीकरण मी दाखवलंय तुम्हाला। हा जो ऑफिस आहे हा खोपली सय्यदवाडी इथे आहे। म्हणजे हा एक थोडासा दुर्गम भाग, पण आपण चिपळूण कराड रस्त्याच्या लगत असले आहे, पण चिपळूण शहरापासून हा जवळजवळ 25 किलोमीटर लांब असणारा भाग आहे। आणि यांच्याकडे अनेक ठिकाणावर वरून ते अपंग व्यक्ती वगैरे त्यांचे जे काय कुटुंब प्रमुख असतात त्यांच्यासाठी येतात आणि विविध योजना ज्या अपंगाच्या आहेत, मग त्यांचा अपंगाचं कार्ड असो किंवा इतर काही बाबी असो ते त्यांच्याकडून करून घेतात। मुलाखत घेण्याचं प्रमुख कारण असं आहे की अनेक व्यक्ती असे आहेत जे अपंगासाठी काम करतात, अनेक असे ऑफिस अपंगासाठी काम करतात, पण ह्यांच्या कामामध्ये आणि त्यांच्या कामामध्ये नेमकं काय फरक आहे आणि हे नेमकं काय करतात हे आपण जाणून घेण्यासाठी आलेलो आहोत। दुसरं असं आहे की अनेक सरकारी योजना त्याला विधान केलं जातं की बाबा हे अपंगासाठी, आपल्याला माहित आहे की अपंग मंत्रालय है ना, दिव्यांग मंत्रालय हे काढण्यात आलं। त्याचा मंत्री बच्चू कडू होते। तर त्यांच्या माध्यमातून आणखी काय सोपं झालं या सर्व बाबीवर आपण सखोल आजच्या त्यांची मुलाखत घेणार, चर्चा करणार। फैसल भाई, आपलं चिपळूण लाईव्ह मध्ये स्वागत आहे। धन्यवाद, थँक्यू। मी काही दिवस असं सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहतोय की अपंग जनता दल, मला वाटलं एखादा पक्ष वगैरे आहे की काय, तर तुमच्याकडे माहिती घेतल्यानंतर असं समजलं की ती सामाजिक संस्था आहे। मला वाटलं जनता दल जो पक्ष होता त्याचाच एक भाग आहे। नाही, आपण खूप मोलाचं काम करतोय अपंग व्यक्तींसाठी। नेमकं आपण हे काम हाती घेतलं, आपण स्वतःही अपंग आहात, बरोबर आहे ना? आपण हे जे काम हाती घेतलं नेमकं त्याच्या मागचा उद्देश काय? खरं तर ह्या क्षेत्रामध्ये काम करत असताना मला जवळपास शकीलबाई 13 वर्ष झालेली आहेत आणि हे काम करत असताना मी अपंग जनता दल सामाजिक संघटना ही एक संघटना आहे आणि यांचं मुख्य जे कार्यालय आहे ते अमरावतीमध्ये आहे। यांचे संस्थापक अध्यक्ष शेख अनीस पत्रकार आहेत आणि मी जे दररोज जे काम करतो दिव्यांगांसाठी, तर ते काम आहे मी माझ्या सोशल अकाउंटला फेसबुक म्हणा, इंस्टाग्राम म्हणा, मी त्याला पोस्ट करतो। आणि ते करत असताना तर ह्या आमचे जे संस्थापक अध्यक्ष आहेत त्यांनी एक दिवस माझी ह्या कामाची दखल घेतली आणि मला सांगितली की तुम्ही चांगलं काम करतायत, आमची संघटना जी आहे तुमच्या कोकणमध्ये न्यायची आहे, तर आम्ही तुम्हाला जिल्हा अध्यक्ष म्हणून या पदावर तुमची आम्ही नियुक्ती करतो, तुम्ही इच्छुक आहात काय? तर मी म्हटलं ठीक आहे, मी इच्छुक आहे, मी तयार आहे।
ज्या दिवशी माझी पद नियुक्ती झाली तेव्हापासून मी काम करायला सुरुवात केली. संघटनेमध्ये अनेक लोकांना मी जोडलेला आहे आणि आमचे पूर्ण बॉडी आहे संघटनेमध्ये. तर हे काम करत असताना फार आनंद होतो. दुसरी गोष्ट, प्रत्येक संघटना ही आपल्याला एक बॅकअप असतं, एक पाठीमागे खंबीरपणे उभी असते. तर आमची पण संघटना तशीच आहे, माझ्या पाठीमागे उभी असते नेहमी. आणि त्यानंतर माझी कामाची परत एकदा दखल घेऊन त्या लोकांनी मला कोकण विभाग प्रमुख हे पद देण्यात आलं आणि त्यामध्ये पण मी आजपर्यंत चांगलंच काम करतोय. परत मनुष्यबळ विकास ही जी एक सामाजिक संस्था आहे त्यांच्या वतीने पण मला 2022 मध्ये राज्यस्तरीय दिव्यांग समाजरत्न पुरस्कार मला या ठिकाणी मिळाला होता. तर पुरस्कार आणि नाव हे तर होतच राहतं, कारण त्याच्या मागे कारण असतं आपलं काम. आपल्या कामाला लोक किती महत्व देतात, आपलं काम कशा पद्धतीने आहेत हे बारकीने एकदम नजरेने बघतात आणि त्यावर लोक ठरवतात काय बाबा आपल्याला कोणाकडून काम करून घ्यायचं आहे. अपंग जनता दल सामाजिक संघटनेच्या वतीने आमचे अनेक मोर्चे निघाले मुंबईमध्ये. तर आमची एकच मागणी होती सरकारकडे, काय दिव्यांग जे आहे एक घटक आहेत, दिव्यांग एक घटक आहेत, त्यांना निसर्गाने दिलेली एक भेट आहे. आज अनेक लोक तुम्ही बघत असाल महाराष्ट्रामध्ये दिव्यांग सरकारी योजनेपासून वंचित आहेत, त्यांना मूलभूत सुविधा मिळत नाहीयेत. आज त्यांची बरेच कामं प्रलंबित आहेत. तर अशा वेळी आज मी फक्त आज या ठिकाणी या मीडियाच्या माध्यमातून एवढंच सरकारला सांगायचं आहे, काय जेव्हा आता तुम्ही मागच्या वेळी जेव्हा सरकार होती त्यावेळी दिव्यांग कल्याण शासन आपल्या दारी हा कार्यक्रम राबवण्यात आला. त्यामध्ये त्यांनी दिव्यांगांसाठी काय काय पाहिजे, तुम्हाला पाहिजे तर मी त्याचा एक पुरावा म्हणून दाखवतो. हा एक फॉर्म आहे आणि पहिली गोष्ट, मी कोणावर टीका करत नाहीये, जे सत्य आहे ते बोलतोय. हे दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी हा कार्यक्रम आमच्यासाठी राबवण्यात आला होता. त्यामध्ये हे कार्यक्रम जो आहे ते प्रत्येक ग्रामपंचायतच्या लेवलवर ते करण्यात आला होता आणि त्यामध्ये ते आमचे जेवढे दिव्यांग आहेत, समजा आता मी चिपळूणमध्ये राहतो तर माझ्या तालुक्यातले अनेक लोकांनी ते फॉर्म भरले ग्रामपंचायतीमध्ये. पण ते झालं असं, हे फॉर्म पंचायत समितीला जमा झाले, तिथून जिल्हा परिषदला गेले, पण ते पुढे ह्या फॉर्मचं काय झालंच नाही. म्हणजे जे अर्ज केलेत ना त्या अर्जाचा काय झालंच नाही. दुसरी गोष्ट, माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे यांनी सांगितलं होतं की आपण दिव्यांग मंत्रालयामध्ये आपण दिव्यांग स्वतंत्र मंत्रालय आपण स्थापन करू. ते मंत्रालय पण स्थापन झालेलं आहे आणि त्यांनी सांगितलं होतं का आपण त्या ठिकाणी 2000 रिक्त पद आपण भरायची आहेत म्हणून. ते पण आजपर्यंत ते पदे भरलेली नाही आहेत. सांगायचा मूळ मुद्दा असा आहे, सरकार 5 वर्षांनी येते, 5 वर्षांनी जाते, पण दिव्यांग जो आहे तो कधीच सक्षम होत नाहीये. आज आपला देश स्वतंत्र होऊन किमान 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत. आपण देशाचा अमृत महोत्सव आपण साजरा करतो, पण खरं तर तुम्ही जर पाहिलात तर दिव्यांग आज आहे त्या स्थितीमध्ये आहे. म्हणजे जे पहिलं होतं ते आता पण त्याच लेवलला आहे. असं कसं? तर याचं मूळ कारण असं आहे का आम्हाला प्रतिनिधित्व करायला कोणच नाही. आपण जर देशाचा विचार केला तर शकीलबाई 2011च्या जनगणनेनुसार आज आपल्या राज्याची जी दिव्यांगांची जी लोकसंख्या आहे ती लाखोमध्ये आहे. आणि यामध्ये कसं आहे, आज लोकसभाची निवडणूक होतात, 588 माझ्या माहितीनुसार 543 किंवा 543च वाटतं खासदार आहेत आणि राज्यामध्ये 288 आमदार आहेत विधानसभा. तर मागणी अशी होती काय आज प्रत्येक माणसाला समजा उद्या निवडणूक लागली तर काही ठिकाणी आरक्षण असतं. तर मागणी अशी होती काही आमचा खासदार दिव्यांग म्हणून, एक सामान्य माणूस दिव्यांग तो एक खासदार झाला पाहिजे लोकसभेमध्ये.
विधानसभामध्ये एक आमदार झाला पाहिजे, किमान एक तरी पाहिजे. कारण आमची समस्या मांडणार कोण? कारण उदाहरण सांगतो, एक दिव्यांग माणूस जर आमदार झाला, खासदार झाला, त्याला त्या माणसाची जाणीव असते. मी असं म्हणत नाही आहे काही सरकार आमच्यासाठी काम करत नाही. सरकार आमच्यासाठी फार काम करते, सरकार आमच्यासाठी काम करते, पण कुठे ना कुठेतरी सरकार कमी पडत असेल तर ते कसं? एक मुद्दा मी घेणार. सर्वप्रथम मी विधानसभा आणि लोकसभेचा बोलतोय. तर त्यामध्ये आमचे जर 2 सदस्य निवडून गेले तर आमची जी समस्या असेल तर ती समस्या त्या ठिकाणी मांडता येईल. आमचा लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी मांडेल आणि आम्हाला योग्य त्या ठिकाणी न्याय मिळेल. दुसरी गोष्ट, राज्यसभा खासदार आहेत, विधान परिषद खासदार आहेत, यामध्ये किमान तिकडे नाही जर भेटला तर ह्या ठिकाणी तरी मिळायला पाहिजे होता. खरं तर मागची जी आता जी निवडणूक झाली विधान परिषदची, राज्यपाल कोट्यातून जे आमदार झालेत, तेव्हा पण मी एक सोशल मीडियाला पोस्ट केली, किमान एक आमदार आमचा तरी दिव्यांग म्हणून द्या. तरी अशी मी सरकारकडे एक मागणी करतो, काय कुठेतरी आमच्यासाठी निवडणुकीचा कायदा आणायला पाहिजे. आम्हाला राजकीय आरक्षण मिळालं पाहिजे. मुळात तेच आम्हाला नाही. कारण ग्रामपंचायत सदस्य आमचं एक होऊ शकतं, पंचायत समितीला आमचा सदस्य होऊ शकतं, जिल्हा परिषद सदस्य होऊ शकतं, आमदार खासदार होऊ शकतं. मग यासाठी आम्हाला आरक्षण पाहिजे, दिव्यांग आरक्षण. जसं आम्हाला अनेक ठिकाणी जे आमचं आरक्षण आहे तर तो आरक्षण त्या ठिकाणी दिलेला आहे, त्याचप्रमाणे राजकीय आरक्षण आम्हाला शकीलबाई मिळण्याची खूप गरज आहे. दुसरी शैक्षणिक आरक्षण पण आहे का? आम्हाला शैक्षणिक आरक्षण आहे, परत नोकरीमध्ये आम्हाला आरक्षण आहे आणि फक्त आम्हाला राजकीय आरक्षण नाही, बाकी आम्हाला सर्व क्षेत्रामध्ये आरक्षण आहे. राजकीय आरक्षण मिळणं हा खूप गरजेचं आहे. दुसरी गोष्ट काय, आम्हाला आता जी स्पर्धा परीक्षा जे होतात सरकारकडून जे भरत्या निघतात त्यामध्ये अगोदर कसं होतं, आम्हाला परीक्षा शुल्क हे कुठं आम्हाला माफ होतं, कुठं आम्हाला 150 रुपये परीक्षा शुल्क होती. तर ती मला सांगा, दिव्यांग 1000 रुपये, आत्ताच्या घडीला 1000 रुपये फी आहे, एक परीक्षा शुल्क आहे. 1000 रुपये कसं भरणार दिव्यांग? हा एक विचार करण्याची गोष्ट आहे. कारण आम्ही सरकारकडे भांडतो कशासाठी, तर आम्हाला किमान दिव्यांगांना जे आम्हाला संजय गांधी निराधार अनुदान जे मिळतंय तर ते किमान आम्हाला 5000 रुपये मिळायला पाहिजे. कारण आज महागाई एवढी वाढलेली आहे. सरकारने 1000 रुपये अगोदर होती, नंतर 500 रुपये वाढवली. मग आम्ही आमचे संघटनेचे मोर्चे काढले, तेव्हा ते आता 1000 रुपये त्यांनी आता मागच्या अधिवेशनामध्ये ते बजेटमध्ये त्यांनी घेतलेलं आहे आणि पुढच्या महिन्यापासून ते प्रत्येक दिव्यांगांना 2500 रुपये मानधन ते मिळणार आहे. आपण जर विचार केला तर ते 2500 रुपये ते पण कमीच आहे. एका आमदारांचा आणि एका खासदारांचा पगार किती असतो ना. आज देशामध्ये किती माजी आमदार, देशाचा सोडा पण आपल्या राज्याचा घेऊया आपण, आपल्या राज्यामध्ये माजी आमदार माजी खासदार अनेक असतील, त्यांना पण ते मानधन चालूच आहे. आज त्यांना तेवढं असेल पण त्यांना पण तुम्ही देताय ना, मग ते आम्हाला का नाही? आम्हाला 2500 रुपये मध्ये काय, 2500 रुपये मध्ये दिव्यांग घर कसं भागवणार? एका महिन्याचा धान्य तरी येईल काय? बरेच गोष्टी असतात, आरोग्यविषयी आहे त्यांचे, आणि जे दिव्यांग व्हीलचेअरवर असतात त्यांची तर खूप खर्च येतं. मग 2500 रुपये जे आहे त्यात वाढ होऊन किमान 5000 रुपये या ठिकाणी मिळायला पाहिजे, अशी माझी मागणी आहे. आणि मी सरकारकडे एवढीच अपेक्षा करतो, काय तुम्ही कधीतरी जे आज आम्ही जे या ठिकाणी जे बोलतोय, आमचे काहीतरी आमच्याकडे काहीतरी सजेशन असेल, तुमच्याकडे काही नवीन सूचना असतील किंवा आमच्या डोक्यामध्ये काहीतरी एक नवीन विजन असेल का आपण यांच्यासाठी काय करू शकतो, तर कधीतरी आम्हाला तुमची जे होणारे जे तुमचे जे बैठका असतात त्यामध्ये आम्हाला बोलावं, एक सामान्य माणसाला तरी बोलावं आणि आमच्याकडून काहीतरी, म्हणजे आमच्याकडून आम्ही जे बोलणार आहेत ते आमचं काहीतरी ऐकावं आणि त्यातून तुम्ही ठरवायचं काय ह्याच्यातनं आपण काय घेऊया. जो चांगला असेल तो वाक्य आपण या ठिकाणी काढून घ्यायचं आणि हे करायचं. दुसरी मुद्दा, आता सरकारमध्ये बरेच जे दिव्यांग शासकीय कर्मचारी जे आहेत ते जे अगोदर लागलेले आहेत आणि जे आता पण लागलेले आहेत, ह्यांची पूर्णपणे चौकशी झाली पाहिजे. कारण ह्याच्यामध्ये आपण जर काम केलं, आपण जर त्यांचं हे सर्वेक्षण जर चालू केलं
प्रत्येक शासनाचे जेवढे विभाग आहेत तर त्याच्यामध्ये आपण जर सर्वेक्षण केलं काही दिव्यांग कर्मचारी किती आहेत शासकीय कर्मचारी, तर याच्यामध्ये निम्मे बोगस निघतील. मग आता हे जे बोगस दिव्यांग आहेत यांच्यावर कारवाई कधी होणार आणि यांना तुम्ही कामावरून कधी निलंबित करणार? कारण त्यांच्यामुळे आज आमच्यासारखे जे अनेक जे तरुण आहेत जे चांगले शिकलेले आहेत ते बेरोजगार आहेत ना. कारण आम्हाला आरक्षण किती आहे शासकीय नोकरीमध्ये 4%. आता 4% म्हटल्यावर राज्यातून एखादी भरती निघाली तर आमचे दिव्यांग लाखोहून अधिक दिव्यांग फॉर्म भरतात. मग त्यातून जे ठराविक कोटा असेल 18 घ्यायचे किंवा 20 घ्यायचे मग तेवढेच घेतात ना. मग जे भोगस लागलेले आहेत मग त्यांना जर आपण काढलं किंवा त्यांच्यावर आपण कारवाई केली, कारवाई तर करायलाच पाहिजे. खरं तर ते शासनाची ही फसवणूकच आहे. आणि मी असं कधी विचार करणार आहे की शासनाची कुठेतरी फसवणूक झाली पाहिजे म्हणून. कारण मी जे काम करतोय ते ह्या दिव्यांग बांधवांसाठीच करतोय. तर सरकारला एवढी विनंतीच आहे काय आपण ह्या सर्व गोष्टीकडे लक्ष द्यावा आणि आमचे जे मागण्या आहेत आमची जी समस्या आहेत ते आपण लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करावा. आपण अनेक बाबी वर प्रसाद होत टाकला आणि मुख्यतः कसं आहे की राजकीय आरक्षण भेटलं पाहिजे जेणेकरून तुमचा जो दिव्यांग समाज आहे त्यासाठी काहीतरी वेगळं काहीतरी करताय. आता हा बाब राजकीय झाला. ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये दिल्लीपासून गल्लीपर्यंत अपंगांसाठी विविध योजना, त्याच्यावर कर्मचारी, त्याच्यावर अनेक कोटीचा खर्च वगैरे होतो, बरोबर आहे ना. तर हे करत असताना देखील मी आता चिपळूणचं बोलतो, चिपळूणचे अनेक असे दिव्यांग आहेत की ते वंचित राहिलेले आहेत. त्यांचं आर्थिक नियोजन त्यांना करता येत नाही कारण ते स्वतः काम करू शकत नाही किंवा सरकारच्या माध्यमातून ज्या विविध योजना आहेत त्यांना पण सरकारी काम 6 महिने थांब ह्या पद्धतीने जावं लागतं. आता हा जो तुमचा दिव्यांग समाज आहे ह्या समाज हा सामान्य माणसासारखा ऍक्टिव्हली काय करू शकत नाही. त्यांना काय करायचं झालंय, समजा आता तुम्हाला इथून चिपळूणला जायचं झालं तर तुम्हाला गाडी चालवता येते, ठीक आहे. पण अनेक असे दिव्यांग आहेत ज्यांना गाडी चालवता येत नाही, अंध व्यक्ती आहेत त्यांना स्वतः जाता येत नाही. मग अशा लोकांसाठी तात्परतेने काय होणं गरजेचं आहे का, एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की तुम्ही आता 2,500ची पेन्शन होणार आहे बोललात, ती 5,000 हवी आहे. तर ते 5,000च्या पेन्शन मध्ये पण कसं आहे की एक फॅमिलीमध्ये एक दिव्यांग असला की तो लहानपणापासून त्याचा मरेपर्यंत त्याला अनेक गोष्टीला सामोरे जावे लागतात. दिव्यांग असल्यामुळे सर्वात पहिले प्राथमिक उपचार असतील, त्याचे औषध पाणी असेल, त्याचं खाणं पिणं असेल, या सर्व गोष्टी असतात. म्हणजे नाही बोललात तरी म्हणजे सांगणं योग्य नाही पण तो एक बोझ प्रमाणेच असतो आपल्या कुटुंबावर. एक मुलगा झाला किंवा एक मुलगी झाली तर मुलगा झाला तर त्याचे आई बाप स्वप्न बघत असतात की हा पुढे मोठं झाला की मला आधार होईल. मुलगी झाली तर तसंच काहीतरी असतं, मग त्यांचा विवाह होत नाही मुलींचा. तर ह्या सर्व ज्या गोष्टी लक्षात घेता हा 5,000चा जो तुम्ही भाग बोललात ना तो ठीक आहे, 5,000मध्ये काहीतरी होईल त्यांचं. पण त्यांना धान्य मध्ये कोटा भेटला पाहिजे का, त्यांना औषधं मोफत भेटली पाहिजे का, या ज्या सर्व ज्या अडचणीच्या बाबी आहेत जे ज्या कुटुंबाला अपंग जन्माला येतात त्या कुटुंबाला ते अतिरिक्त भार त्यांच्यावर पडतो. आता आपण सर्वसामान्य बघितलं तर 80% सर्वसामान्य कुटुंब आहेत, बरोबर, रोजंदारीवर काम करतायत, पगारावर काम करतायत आणि एक अपंग म्हणून जीवनामध्ये आलं त्यांच्या तर त्याचं पूर्ण करण्यासाठी त्यांना अतिरिक्त जो काय बोजा, आर्थिक बोजा पडतो वगैरे. तर हे कसं काय बघता तुम्ही जे पहिला हे जे सांगितलं काय जे दिव्यांग आहेत जे चालू शकत नाही, तर ह्यासाठी कसं आहे जे दिव्यांग आहेत जे चालू शकत नाहीत तर त्यांना मुळात जिल्हा परिषद आपल्या रत्नागिरीकडून जे आमचा 5% निधी आहे त्यातून त्यांना हे मोटरसायकल देतात 3 चाकी आणि त्यासाठी ते अर्ज करावा लागतं आपल्याला. आणि त्याप्रमाणे जे 90% किंवा 95% दिव्यांग आहेत त्यांना सर्वप्रथम
त्याचा लाभ त्यांना मिळतो. आणि जे हे आहेत अंध आहेत त्यांना जिल्हा परिषद कडून जर ते शिक्षण घेत असतील तर त्यांना लॅपटॉप वगैरे हे मिळतात. आणि स्वरोजगारासाठी आपल्याकडे जिल्हा परिषदची वीज भांडवल योजना आहे, ज्यामध्ये 1.5 लाख पर्यंत आपल्याला कर्ज मिळतो. आणि त्यामध्ये तुम्ही छोटीशी तुम्हाला जे पाहिजे ते व्यवसाय तुम्ही तुमच्या पोट पाण्यासाठी करू शकता. पण ते कसं आहे, 1.5 लाख रुपये देताना 30 लाख रुपये 30,000 रुपये समाज कल्याण हे देते, सबसिडी देते, सवलत देते. आणि 1,20,000 रुपये आपण जे घेतलेले ते परत करावे लागतात, अशी ती योजना आहे. दुसरी गोष्ट, यातनं तुम्ही महत्वाचा मुद्दा माझ्याकडे मांडलात काय, आज असे अनेक दिव्यांग आहेत जे हातानी, पायानी, कानानी, नाकानी है ना दिव्यांग आहेत आणि मुली पण आहेत. तर त्यांचा विवाह होणं हा गरजेचा आहे. आज तुम्ही जे बोललात, अगदी माझ्या मनात जे प्रश्न होते तेच तुम्ही विचारलात. खरं तर माझा आता संकल्प चालू झालेला आहे. येणाऱ्या 2 महिन्यामध्ये मी आपल्या चिपळूण तालुक्यामध्ये एक दिव्यांग वधूवर सूचक मेळावा आपण आयोजित करणार आहोत, ज्यामध्ये आपल्या चिपळूण तालुक्यातील जेवढे दिव्यांग असतील ज्यांचा विवाह झालेला नाही आहे ते आपण वधू आणि वर आपण एक त्यांचा मेळावा घेणार आहोत, सूचक वधूवर. आणि त्यानंतर आपण एक चांगल्या पद्धतीने लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून आणि समाजकार्य करणारे जे अनेक लोक असतील, दानशूर व्यक्ती, यांची आपण भेट घेऊन चिपळूण तालुक्यात एक चांगला दिव्यांगांचा सामूहिक विवाह आपण या ठिकाणी घेणार आहोत. हा संकल्प माझा मी मनात ठेवलेला आहे आणि त्याच्यावर मी काम करतोय. माझे प्रयत्न चालू आहे. अगोदर मी एक सूचक मेळावा घेणार, वधूवर मेळावा घेणार एक सूचक, आणि त्यानंतर आपण एक विवाह सोहळा, दिव्यांग विवाह सोहळा या ठिकाणी आपण घेणार आहोत. असा माझ्याकडं मी त्याच्यावर काम करतोय, त्यावर मी काम करतोय. आणि लवकरच ते आपण आपल्या चिपळूण तालुक्यामध्ये येणाऱ्या 2 महिन्यामध्ये आपण त्या ठिकाणी एक मेळाव्याचे आयोजन करूया, जेणेकरून, कारण लग्न होणं हा गरजेचं आहे. कारण एक दिव्यांग समजा एक मुलगी असेल, आणि कारण सामान्य माणूस फार कमी आपल्या राज्यामध्ये फार कमी लोक आहेत काय जे दिव्यांग सोबत फार कमी सामान्य लोक लग्न करतात, फार कमी लोक करतात. मग खरं तर ते प्रत्येकाचा त्यांच्या विचारावर असतं अवलंबन, काय प्रत्येकाचे विचार हे वेगळे असतात, कसं राहायचे कसे नाही. पण एक माझी तर अशी मागणी आहे की किमान असा विचार न करता, समाजामध्ये वावरत असताना असा विचार न करता आपण एका सामान्य माणूस, दिव्यांग एका सामान्य माणूस जर एका दिव्यांग व्यक्तीला जरा त्यांनी सहारा दिला, सपोर्ट केला, लग्नासाठी काय म्हटलं हो म्हटलं, तर त्या दिव्यांगांचा हे जे आहे आयुष्य जे आहे ते चांगल्या पद्धतीने या ठिकाणी जाऊ शकतो. आणि हाच माझी एक संकल्प तो हातात घेऊन या ठिकाणी आपण तो कार्यक्रम लवकरात आपण त्या ठिकाणी घेणार आहोत. आपण शेखर सर यांचे खंते समर्थक मानले जातात. शेखर सर हे स्वभावानं अतिशय चांगले व्यक्ती आहेत, हेल्पिंग नेचर आहे त्यांचं. नैसर्गिक गुण म्हणजे इतरांना मदत करणं वगैरे, त्यांना काय गोष्टी सोप्या पद्धतीने त्यांच्या पदरात कशा पडतील या सर्व गोष्टी ते नेहमी करत असतात, बरोबर आहे ना. तर आपण अपंगांसाठी त्यांच्याकडून असे काय काय विषय करून घेतलेले आहेत? खरं तर सन्माननीय आमदार शेखर निकम सर हे त्यांचा ना माझा चांगला संपर्क आहे, आणि मी बरेच समस्या त्यांच्याकडे मी घेऊन जातो आणि त्या ठिकाणी मी मांडतो. कारण शेखर सर म्हटलं तर आपण ते नेहमी कोणाला कधी नाराज करत नाहीयेत, आणि मी स्वतः डोळ्यांनी पाहिलं आहे. तुम्ही जर बघितलं कधी शकीलबाई, तर सरांच्या ऑफिसमध्ये सावर्ड्यात त्यांचा संपर्क कार्यालय आहे, त्या ठिकाणी एवढी लोक त्यांचा जे जनतासंवाद जे असतं, तर त्या ठिकाणी अनेक लोक येतात त्यांची समस्या घेऊन, आणि सर जागेवरच त्यांचा न्याय निवारा करतात. आणि मी कधी गेलो तर सरांच्या बाबत दिव्यांगांच्या कामासाठी, तर मला सर कधी हो म्हणजे मला असं कधी म्हणत नाहीत का आपण बघूया करूया, असं नाही. काय आहे ते मला जागेवर त्याची सर माहिती देतात,
मदत करतात आणि कुठे फोन लावायचा ते लावून देतात. मला कुठेही त्यांच्याकडून अडचण येत नाही कामासाठी. आणि सर एक चांगले आमदार आहेत. आणि गेल्या मागच्याच टायमाला आम्ही एक आमदारांच्याच माध्यमातून आम्ही दिव्यांग संवाद मेळावा घेतला होता चिपळूणमध्ये. आणि त्या कार्यक्रमाचं आयोजन पूर्णपणे मी केलं होतं. आणि त्या ठिकाणी आपण भेट वस्तू आपण त्या ठिकाणी त्यांना दिलं होतं. तर आता तुम्ही सरांचं नाव घेतला म्हणून तुम्हाला आता येणारे जे जागतिक दिवस आहे, अपंग जागतिक दिवस 3 डिसेंबर 2025 त्याच्या औचित्य साधून आपण या ठिकाणी एक कार्यक्रम घेतोय, ज्यामध्ये एक सर्वप्रथम आपण घेणार आहोत दिव्यांग तपासणी शिबिर घेणार आहोत. आणि म्हणजे ज्यांचे नवीन सर्टिफिकेट काढायचे असतील, ज्यांचे जुने असतील त्यांचे नवीन रिन्युअल करायचं असेल, तो एक कार्यक्रम घेणार आहोत. दुसरा कार्यक्रम घेणार आहोत आपण दिव्यांग क्रिकेट स्पर्धा. ते पण कसं, ज्यामध्ये एका माणसाला हात नसेल, एका माणसाला पाय नसेल, ते लोक कशा पद्धतीने क्रिकेट खेळतात, कसं बॅटिंग करतात, बॉलिंग करतात. म्हणजे आपली जे जनता आहे आपल्या तालुक्याची, चिपळूण तालुक्याची जी जनता आहे, ते खरं तर ते जेव्हा तो स्पर्धा बघतील तेव्हा त्यांचा खूप आनंद होईल त्यांना. कारण म्हणजे आपण म्हणतो ना, काय देवानी कोणाच्या प्रत्येक माणसामध्ये काही ना काहीतरी ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, काही ना काही हुनर दिलेला आहे, कला दिलेली आहे. मग अशीच कला आपण त्या ठिकाणी जेव्हा स्पर्धेचं आपण आयोजन करणार तेव्हा ती स्पर्धा 2 दिवसाची स्पर्धा सावर्डेमध्ये होणार आहे. आपण तो दिव्यांग स्पर्धा घेणार आहोत आणि दिव्यांग संवाद मेळावा घेणार आहोत. परत दिव्यांगांना रेल्वे पास मिळावा, तो त्याचा एक आपण कॅम्प आहे त्या ठिकाणी ते आपण लावणार आहोत. अशी माझे आता प्रयत्न चालू आहेत. आणि हे सर्व कार्यक्रम 3 डिसेंबरच्या नंतर म्हणजे 3 डिसेंबर, 4 डिसेंबर, 5 डिसेंबर सलग 3 दिवस असणार आहेत. आणि ते संपूर्ण कार्यक्रम जे आहेत ते सन्माननीय आमदार शेखर निकम सर यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. दुसरा एक प्रमुख मुद्दा आहे, तर तुम्ही सांगितलं की क्रिकेटचं स्पर्धेचं आयोजन करणार आहे वगैरे. माझं मूळ हेतू असा आहे की आपण ह्या सर्व गोष्टी करत असताना अपंग जे व्यक्ती आहेत त्यांची बौद्धिक क्षमता किंवा त्यांचं जे शारीरिक क्षमता आहे त्याच्या माध्यमातून त्यांना कुठेतरी डिप्लोमा, डिग्री किंवा त्यांना कुठेतरी रोजगार देण्यासाठी असं काय एखादी शाळा, इन्स्टिट्यूट किंवा असं काही कॉलेज वगैरे असं काय होणं गरजेचं आहे का. त्यानंतर दुसरा भाग असा आहे की त्यांची वेगळी एक शाळा असणं गरजेचं आहे का. कार्यशाळा नाही, शाळा मूळ. त्यानंतर डिप्लोमा, डिग्री करून ते चांगल्या प्रकारे कुठे काम करू शकतात असं काय करता येईल का. किंवा त्याच्या पुढे जाऊन त्यांना रोजगार कसा भेटेल ह्याच्यावर काय करता येईल का. त्यांना नोकरी भेटली तर तो विषय सोडा, नोकरी आपोआप त्यांना पगार भेटणार वगैरे. पण समजा त्याने एखादं काय काम केलं म्हणजे रोजगार निर्मितीचा एखादा प्रकल्प केला तर ते मार्केट तर त्यांच्याकडे नाही, ते अपंग असल्यामुळे ते तिथपर्यंत जाऊन कॉम्पिटिशनचा व्यवसाय करू शकणार नाही. मग त्यावेळेस अशा प्रकारचं काहीतरी नियोजन जे आपण सामूहिक, जसं बचत गट आपण केलेलं आहे सरकारनं, तसंच अपंगांसाठी असं काय करता येण्यासारखं आहे का. अपंग दिव्यांगांची बचत गट पण स्थापन होते महिलांसारखीच, पण ते आपल्या तालुक्यामध्ये फार कमी ठिकाणी आहे. आता आमच्या इथं पण बचत गट आमचा आहे दिव्यांगांचा. आणि माझा तर प्रयत्न चालू आहे का प्रत्येक गावामध्ये ती बचत गट झालाच पाहिजे, जे जे दिव्यांग असतील त्यांचा. कारण त्याच्यातून जे पैसे जे मिळतात तर त्यातून ते त्यांचा रोजगार ते करू शकतात, म्हणजे स्वरोजगार ते करू शकतात. आता तुम्ही म्हटलात की कार्यशाळा म्हणजे शाळेच्या संदर्भात जर बोललात, तुम्ही विचार केलात तर बेसिक. तर त्यासाठी जे आहेत आपल्या कोकणामध्ये तर नाहीच आहे मुळात. मुंबईमध्ये दिव्यांगांची हे आहेत, इन्स्टिट्यूट आहेत ज्यामध्ये ते स्किल शिकवतात आपल्याला सर्व. आणि तिथूनच ते रोजगारासाठी ते स्वतः रोजगाराला लावतात. पण ते कसं होतं, तिथं दिव्यांग जे आहेत ते फार, आपले जे दिव्यांग आहेत ते मुंबईत जाणं राहणं त्यांना ते
योग्य वाटत नाही. बाब अशी तेच हा. आहे, ते दूरचे डोंगर हा. पुराणे आहेत. हा पण आपण बेसिक आता आपल्या चिपळूण हा. तालुक्यात बोला, पंचक्रोशी मध्ये बोला, हा तर ह्या बाबी झाल्या पाहिजेत का? मग ह्या झालेच पाहिजे. खरं तर ह्याचा मी पूर्णपणे ह्याचं कसं हे कसं आणायचं ह्यासाठी मी मागच्या वेळी तर मी सरांना सांगितलं होतं की सर आपल्या इथं एक दिव्यांग भवन होणं गरजेचं आहे आणि शासनाची जागा पण आहे आपल्याकडे कानापिंपरी तिथे जिथे ITI आहे ना त्या ठिकाणी शासनाची जागा पडलेली आहे. तर त्या ठिकाणी दिव्यांग भवन होणे गरजेचं आहे आणि मी सरांना सांगितलं होतं सर आपण दिव्यांगांसाठी मागणी करा सामाजिक न्याय विभागात की चिपळूणमध्ये दिव्यांग भवन हे झाला पाहिजे. आणि मला सरांनी शब्द दिलेला आहे काही फैसल दिव्यांग भवनसाठी मी प्रयत्न करणार आणि मला खात्री आहे सर 5 वर्ष होण्यापूर्वी ते काम मंजूर करून आणून ते कामाला सुरुवात होईल असं मला पूर्णपणे सन्मान्य आमदारांवर विश्वास आहे आणि ते सर करतील असा मला पूर्णपणे विश्वास आहे. त्यानंतर कारण दिव्यांग भवन का होतं त्याची मागणी आम्ही का केली होती सांगतो. कारण आता प्रत्येक तालुक्यामध्ये दिव्यांग भवन झाला तर दिव्यांगाला आहे ना त्यांचा तालुका सोडून कुठे जाण्याची गरज पडणार नाही. त्यांचं जे काम असेल तर ते दिव्यांग भवनात होईल. म्हणजे रत्नागिरीत जावं लागणार नाही, मुंबईत जावं लागणार नाही. असं आता कसं आहे महाराष्ट्रात जर तुम्ही विचार केला तर 2 जिल्ह्यामध्ये किमान ती दिव्यांग भवन आहेत, बाकी कुठेच नाही महाराष्ट्रामध्ये संपूर्ण. कुठे कुठे आहेत दिव्यांग भवन? एक अमरावतीमध्ये एक आहे आणि एक दुसऱ्या जिल्ह्यात आहे. आणि आपल्या तालुक्यामध्ये झाला पाहिजे म्हणून मी सरांकडे ते मागणी करतो. त्यानंतर सर त्यासाठी ते सरांचा प्रयत्न चालू आहे. दुसरी गोष्ट असं होता की आता तुम्ही रोजगाराचा विषय, रोजगारासाठी असं आहे काय आता शासनाचं नवीन हे निघालेलं आहे, निर्णय निघालेला आहे काय जी प्रायव्हेट जी कंपन्या आहेत त्यामध्ये 4% दिव्यांगांना भरणं गरजेचं आहे. मी तुम्हाला त्याची परत पण दाखवेल, माझ्याकडे त्याचा शासन निर्णय पण आहे. पण हे विचार करत नाही कंपनी जी आहे. जेव्हा एखादा दिव्यांग व्यक्ती जेव्हा मुलाखतीसाठी जातो तर तेव्हा त्यांना असं सांगण्यात येतं की तू दिव्यांग आहेस तर तू कसं चालणार, कसं हे करणार. तर माझं असं म्हणणं आहे ठीक आहे तो दिव्यांग आहे पण जे काम खरोखर बसून करायचं असेल तर ते करू शकतो ना. आज अनेक कंपन्या आपल्या तालुक्यामध्ये आहेत. खेरडी MIDC म्हणा, खडपोली दाणे MIDC म्हणा, लोटे MIDC म्हणा, इथं आमच्या कोयना प्रकल्प इथं MSCB पोफली आहेत महानिर्मिती. मी त्यांच्याकडे गेल्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी भांडतोय काय तुम्ही दिव्यांग म्हणून त्या ठिकाणी घ्यायला पाहिजे खरं तर हे लक्ष देत नाही महानिर्मितीवाले. आता इथे तुम्हाला जरा थांबवतो. आता तुम्ही सांगितलं लोटे MIDC, खडपोली MIDC आहे, तिथेच गव्हर्नमेंटचं महानिर्मिती. मग यांच्यावर मोर्चा एखादं काढून शासनाच्या नजरेमध्ये ती बाब कधी आणणार तुम्ही? तो एक भाग आहे, बरोबर आहे. दुसरा असा भाग आहे की मी मगाशी सांगितलं दिल्लीपासून गल्लीपर्यंत पूर्ण यंत्रणा आहे. त्या यंत्रणेमध्ये अपंग व्यक्तींसाठी काही ना काही देण्याचं राजमार्ग झालेला आहे. पण बेसिक कर्मचारी जे आहेत म्हणजे त्या यंत्रणेत काम करणारे किंवा तुमची इथली ग्रामपंचायत आहे, इथे जे कर्मचारी आहेत ते कर्मचारी त्यांच्या दारापर्यंत जातात का अपंगांच्या काही योजनेच्या संदर्भात किंवा त्यांची जी काही कागदाची पूर्तता करण्याच्या संदर्भात? म्हणजे शासन कसं म्हणतं, शासन आपल्या दारी, बरोबर आहे ना, पण ते दारी नसताना दिव्यांगाच्या घरी कधी जाणार असं काय एखादी मागणी करणार आहे का? सर कसं आहे माहितीये का, या ठिकाणी एवढीच मागणी करणार आहे काय ज्या ठिकाणी आता जे शासनाचे निर्णय आहे काय 4% प्रमाणे दिव्यांगांना तुम्ही प्रायव्हेट मध्ये घ्यायचं कामाला म्हणून. तर माझी अशी मागणी आहे काय एवढा मोठा प्रकल्प आहे. आज माझंच गाव घ्या, मी तालुक्याचं कशाला सांगू, तालुक्याची पूर्ण आराखडा माझ्याकडे आहे, सर्व गोष्टी मला माहित आहे. आज माझे इथे 50 एकूण दिव्यांग आहेत. त्याच्यामध्ये अनेक दिव्यांग जे आहेत ते सुशिक्षित आहेत, चांगले पदवीधर झालेले आहेत. पण आज ते बघितलं जर तुम्ही आजची परिस्थिती तर ते बेरोजगार आहेत. इकडे तिकडे ते खेपा मारत आहेत रोजगारासाठी. मग एवढा मोठा प्रकल्प या ठिकाणी जर असून जर ते आमचा जर विचार करत नसेल ना
तर हा मग प्रकल्प आमच्या फायद्यातच नाही. मग थोडक्यात असं म्हणावं लागेल की हा प्रकल्प काही उपयोगाचाच नाहीये. नाही, पण आणि कंपन्यांवर तुम्ही नुसते दिव्यांग घेऊन मोर्चा काढणार नाही. एक दिवस आता सर्वप्रथम मी आता काय करणार आहे, यांना पत्र देणार आहे. यांच्याकडे मी मागणी करणार आहे, पत्र देणार आहेत की बाबा आम्हाला सर्वप्रथम तुमच्या इथं जे दिव्यांग म्हणून कामाला लागलेले आहेत त्यांची आम्हाला यादी द्यावं, त्यांचे प्रमाणपत्र आम्हाला दाखवावे. त्यानंतर आम्ही संघटनेच्या मार्फत त्यांना एक पत्र देणार की बाबा आमचे जे गावातील जे, कारण हा प्रकल्प गावातच आहेत आणि आम्ही स्थानिक आहोत, आम्ही कुठचे बाहेरचे नाही आहोत. मग आम्हाला तुम्ही आमचे जे दिव्यांग आहेत गावातले त्यांना रोजगार द्या म्हणून असं आम्ही त्यांना एक पत्र देणार. आणि जर त्यांनी विचार केले तर ठीक आहे, नाहीतर आम्ही मोर्चा काढणारच ना. आणि अशा खाजगी ज्या कंपन्या तिथे सहजासहजी सरळ घेता येतं, बरोबर आहे. मग अनेक आमदार आहेत, अनेक खासदार आहेत, अनेक सरपंच असतील किंवा इतर ज्या काही गोष्टी हे असतील, राजकीय यंत्रणेतलं जो प्रमुख भाग असतो, जो केंद्रबिंदू असतो, अशा लोकांना घेऊन निव्वळ त्या खाजगी कंपन्यांवर मोर्चा काढणार असतात दिव्यांगांना घेऊन. त्यासाठी स्वतः प्रतिनिधी म्हणजे स्वतः प्रतिनिधी पाहिजे, म्हणजे दिव्यांग प्रतिनिधी पाहिजे ह्या सर्व गोष्टी लढण्यासाठी. मी मगाशी सुरुवातीला सांगितलेलं आहे की राजकीय आरक्षण हा आम्हाला देणं गरजेचं आहे. कारण दिव्यांगच असं आहे काय, दिव्यांग बांधवांची भावना समजू शकतो. मग त्यासाठी ह्या सर्व गोष्टी भांडण्यासाठी म्हणजे किंवा हक्क आपला घेण्यासाठी दिव्यांग प्रतिनिधी पाहिजे, थोडक्यात दिव्यांग नेता पाहिजे. हा भाग वेगळा आहे तुमचा. जेव्हा लोकप्रतिनिधी होईल दिव्यांग म्हणजे आमदार खासदार बोला, हा भाग वेगळा आहे, हा पुढचा आहे. या सर्व स्वप्नातल्या गोष्टी आहेत. पण वास्तविक आपण बघितलं तर शेखर सर एक चांगले सर करतात ना, सरांच्या बाबत आपण चांगले व्यक्तिमत्व आहे. त्यानंतर माजी आमदार सदानंद चव्हाण होते, माजी आमदार रमेश कदम होते, भास्करसिंग यादव आमदार आहेत, मंत्री होते. तर हे सर्व जे लोकप्रतिनिधी आहेत ना, यांच्या सर्व ताकदीवर आपण असं काय एखादा विषय घेणार आहे का हाती, की दिव्यांग जे शिकलेले दिव्यांग आहेत किंवा जे फिजिकली चांगले आहेत त्यांना कुठेतरी रोजगार म्हणजे कंपनीमध्ये कामं भेटली पाहिजेत, बरोबर आहे ना. आता ही कंपनी परिसरामध्ये त्यांचा CSR एक फंड असतो, तो CSR फंड सामाजिक कार्यासाठी वापरायचा असतो. मग शैक्षणिक असेल इतर काय असेल, बरोबर आहे ना. पण तो एवढा कोटीचा फंड तो त्या कामाला लागतो, तो कितपत लागतो काय लागतो याची गोलाबेरी जास्त आपण करायची नाही. पण मुलात त्यातला काय भाग या खर्च झाला पाहिजे, नोकरीसाठी खर्च झाला पाहिजे असं तुम्हाला वाटतं का? वाटतंय ना. मग याच्यासाठी एखादा मोर्चा कधी काढणार? त्यासाठी आपण त्या मोर्चासाठी कसं आहे, मुळात मोर्चा या ठिकाणी मी आजपर्यंत आमचे मुंबईमध्ये मोर्चे झाले. मग ह्याचा पूर्ण अभ्यास करणार आणि जास्त पण नाही थोडेफार घेऊन एक वेळ तरी ह्या सर्व गोष्टींसाठी मी मोर्चा 100% काढणार. 100% काढणार. आपण आता बघितलं तर आपण आमदार खासदारावर बोलतोय, बरोबर आहे, विधान परिषद राज्यसभेवर बोलला. पण आता येऊ घातलेल्या ज्या निवडणूक आहेत जसं महानगरपालिका आहे, नगरपालिका आहे, नगर परिषद आहे, नगरपंचायतच्या इलेक्शन्स आहेत, त्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या इलेक्शन्स आहेत. तर तुम्ही आता चिपळूण तालुक्याचा विचार केला, बरोबर आहे ना, आपण कोकणाचे विभागीय प्रमुख आहात. पण तुमचं राहतं घर म्हणजे कार्यक्षेत्र तुमचा चिपळूण प्रामुख्याने, कारण सर्वात पहिले घरातून सुरुवात झाली तर शेजारात आणि मग गावात आणि मग शहरातून, बरोबर आहे. तर तशा प्रकारे तुम्ही आता पुढच्या दृष्टिकोनातून तुम्ही कणखर नेतृत्व म्हणून लोकांची कामं करतायत, सामाजिक असतील, त्यानंतर जे ऑफिशियल डिपार्टमेंटची काम आहे या अनेक गोष्टी करताना अनेक सोशल मीडियाचे तुमच्या पोस्टवर हे करतोय. तुम्ही माझ्या जवळपास एक 5-6 वर्ष झाली, त्याच्यावर जास्त झाली असतील, चांगले परिचयाचे आहेत, सतत तुम्ही लोकांच्या कामासाठी कार्यरत म्हणून दिसताय. तुम्ही आमदार खासदाराची जी बोलताय ना विषय, मी असं म्हणतो तुम्ही गाव पातळीपासून का नाही सुरुवात करत? म्हणजे आता येणाऱ्या तुमच्या पंचायत समिती जिल्हा परिषद पासून तुम्ही का नाही सुरुवात करत?
जेणेकरून तुम्ही राजकीय प्रवाहामध्ये आल्यानंतर इतर पक्षांना पण वाटेल ना, सर्वच पक्षाला वाटेल की नाही यांचं प्रतिनिधित्व देऊया, हे समाजाचं पण काम करतील आणि आपल्या अपंग लोकांचं पण काम करतील. असं असं काय तुम्ही धाडस का नाही दाखवत? खरं तर आता जी निवडणूक होणार आहे जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, महानगरपालिका, तर माझी इच्छाच आहे का या चिपळूण तालुक्यातून पंचायत समितीला एक सदस्य किमान आणि जिल्हा परिषदला किमान एक सदस्य हे निवडून झाला पाहिजे. त्याला आपण निवडून आणूया असं माझं एक हे आहे, भाव म्हणजे एक स्वप्न आहे. कारण का माहितीये का, जर दिव्यांग व्यक्ती गेला, समजा एक पंचायत समितीला तालुक्यातून दिव्यांग व्यक्ती निवडून गेला तर ते दिव्यांगांची कामं, तालुक्याच्या संपूर्ण दिव्यांगांची कामं करू शकतो. जिल्हा परिषदला निवडून गेला तर ते त्या ठिकाणी जिल्हा परिषदला त्यांची कामं करू शकतो. तर तुम्ही आता मला प्रश्न विचारलात, तर मी तर येणाऱ्या निवडणुकीसाठी इच्छुकच आहे. अच्छा, तुम्ही इच्छुक? मी इच्छुक आहे. निवडणूक येणारी जी जिल्हा परिषद जी निवडणूक आहे, तर त्यासाठी आमच्या संघटनेचा आदेश आहे काय बाबा, आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्हा परिषद आणि प्रत्येक पंचायत समितीला एक एक सदस्य आपल्याला निवडून द्यायचा आहे. तर रत्नागिरी जिल्हा परिषद म्हणा किंवा चिपळूण पंचायत समितीचा म्हणा, या दोघांपैकी खरं तर इच्छुक मी दोघांना पण आहे. आता कोण पडेल आरक्षणावर शेवटी हे आहे, अवलंब आहे. आणि आपल्याला संधी कोण देणार, आपल्याला पाठिंबा कोण देणार, आपल्याला ताकद कोण देणार, कुठला पक्ष आपल्याला हे करणार, त्यावर आहे. म्हणजे तिथे आता तुम्ही जसं शेखर सरांची कार्यकर्ते, तिथे तुमचं एक ओपन राहणार आहे की बाबा जो पक्ष देईल त्या पक्षाने ज्या उमेदवाराला दिलं जाईल त्याने तिथून लढावं, असं तुमचं? नाही, मी खरं तर बघा, पक्ष जेव्हा पक्ष आपल्या जागेवर असतं, संघटना आपल्या जागेवर असते, पण जेव्हा दुःख जास्त होतो, जेव्हा दिव्यांगांची आपण परिस्थिती बघून आपल्याला जे वाईट वाटतं, तेव्हा मनात विचार येतं का यावेळी आपण पक्षाचा विचार म्हणजे पक्ष करून नाही उभं राहायचं. पक्षाने संधी दिल्यानंतर ठीक, नाहीतर मग आपण संधी देईल किंवा अपक्ष म्हणून पण आपण निवडणूक लढू शकतो. कारण तो पण एक अधिकार आपल्याला संविधानाने दिलेला आहे. तर फक्त इच्छा एवढीच आहे की येणारी जी निवडणूक आहे यामध्ये दिव्यांग बांधव एक जिल्हा परिषदला सदस्य झाला पाहिजे, एक तुमच्या चिपळूणमध्ये नगर परिषदला सदस्य झाला पाहिजे आणि एक पंचायत समितीला. पण हा चिपळूण तालुका पुरता मर्यादित आहे की इतर जे तालुके आहेत, तुम्ही कोकणातले विभाग प्रमुख आहात, मग इतर तालुक्यामध्ये पण अशी काय संपर्क चालू आहे ना? चालू आहे. प्रत्येकाची गाठीभेटी घेतोय, प्रत्येकांना सांगतोय की बाबा भिवू नका, तुम्ही तुमची तयारी चालू ठेवा, आपण लढूया. शेवटी निवडणूक एक दिवसाची असते, निवडणूक येते जाते, हार जीत ही होत राहते. आपल्याला काय फक्त प्रयत्न करत राहायचं. आणि मुळात कसं झाला, राजकीय जर सरकारने म्हणा किंवा निवडणूक आयोगाने राजकीय आरक्षण जर समजा जाहीर केलं असतं आम्हाला, तर आम्हाला लढण्याची ही गरज ते संधी भेटलीच असती. कारण ते पाहिजे. कारण जेव्हा मी विचार करतो ना ह्या सर्व गोष्टींचा, तर दिव्यांगांना एक प्रतिनिधी पाहिजे प्रत्येक क्षेत्रामध्ये. आता आपले जे महाराष्ट्र प्रमुख आहेत पत्रकार आणि शेख, बरोबर आहे, त्यांनी तर विधानसभा लढवलेली आहे. पण ते हे झाले, पण नाही पराभूत झाले, पण त्यांनी लढवले. आरक्षण भेटलं पाहिजे. तर अशा प्रकारचं एखादा मोर्चा, अशा प्रकारचं एखादा ठराव सर्व आमदारांची संमती घेऊन अधिवेशनात किंवा असं काही करणार आहे का? नाही, तो प्रयत्न करणार आहे का तुम्ही? तुमच्या जी महाराष्ट्र लेवलची संघटना आहे अपंग जनता दल, त्याच्या माध्यमातून असं काही प्रयत्न सुरू आहे का? याच्यामध्ये आमची मध्ये चर्चा झाली होती का आपण हे एक पत्र आपण संघटनेच्या मार्फत राज्यपालांना देऊया, त्यांची भेट घेऊन त्यांना सांगूया का आपण विनंती करावी. तर राज्यपालांना देण्याच्या अगोदर जे विविध आमदार आहेत, खासदार आहेत, बरोबर आहे ना, आता हे लोक कोणी मनात करणार नाही की बाबा नाही ते अपंग नाही आले पाहिजे, आमदार खासदार झाले नाही पाहिजे, पंचायत सदस्य झाले नाही पाहिजे, हे झाले नाही पाहिजे, बरोबर आहे. बेसिक जो प्रवाह आहे तो राजकीय नंतर मग बेसिक काय तर ऑफिशियल ऍडमिनिस्ट्रेशन आहे. तर ह्याच्या माध्यमातून जो प्रवाह
निर्माण होईल, तर बेसिक त्यांचंच प्रतिनिधी तिथे असलं तर अनेक ज्या बाबी आहेत त्या सोयीस्कर होतील अपंगांसाठी, तर कोणी तुम्हाला विरोध करणार नाही. इव्हन शेखर सर नाही करणार किंवा इतर जे काही माजी आमदार आहेत, आता आजी आमदार आहेत, हे पण नाही करणार. बरोबर आहे ना. तर असं एखादं तुम्ही प्रत्येक पूर्ण महाराष्ट्रभर त्या लोकप्रतिनिधीला, मग ते आमदार असो, खासदार असो, त्याच्या खाली आलं तर पंचायत समितीचे प्रतिनिधी असो, जिल्हा परिषदचे असो, नगरपालिकेचे असो, तर त्यांच्या माध्यमातून या सर्व काही गोष्टी करणार असतात पुढे. हा, ते माझी पूर्णपणे इच्छा आहे. काय बाबा, आरक्षण मिळवण्यासाठी आमदारांना भेटून त्यांच्यासोबत चर्चा करून त्यांना आपण विनंती करणार. काय सर, आपण म्हणजे काय आपण एक पत्र त्या ठिकाणी आपण एक पत्र सन्माननीय मुख्यमंत्री, दोघे उपमुख्यमंत्री यांच्याकडे द्यावा आणि दिव्यांगांना राजकीय आरक्षण मिळावे यासाठी आपण प्रयत्न करावे, असं आमचं ते बैठक झाली तेव्हा ठरलं की प्रत्येकाने आपल्या आपल्या स्थानिक आमदारांना भेटून त्यांनी पत्र त्यांना तसं द्यायला सांगावे म्हणून. तर यासाठी देखील मी प्रयत्न करणार, कारण ते आरक्षण राजकीय मिळणं हा खूप गरजेचा आहे. आपण पाहिलं फैसलभाई सय्यद हे अपंगांसाठी काम करतायत, समाजासाठीही काम करतायत, पण काम करताना त्यांनी अनेक बाबी त्यांच्या मनातल्या स्पष्टपणे व्यक्त केल्या आणि व्यक्त करत असताना काय झालं पाहिजे, काय नाही झालं पाहिजे, काय काय केलं पाहिजे ह्याच्यावर पण विस्तृत चर्चा केली. आणि दिव्यांगांचा आधार कसं शासन होईल, लोकप्रतिनिधी होतील किंवा दिव्यांगांना आधार देण्यासाठी आणखी राजकीय आरक्षण भेटलं पाहिजे दिव्यांगांना, या सर्व बाबी स्पष्ट मत व्यक्त केलं. त्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की येणाऱ्या होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, नगरपालिका, महानगरपालिका ह्या इलेक्शनच्या संदर्भात पण दिव्यांगाला कुठेतरी प्रतिनिधित्व प्रत्येक तालुक्यात, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, नगरपालिकेमध्ये भेटलं पाहिजे आणि तसे उमेदवार उभे राहिले पाहिजेत आणि त्यांना संधी राजकीय पक्षाने दिली पाहिजे. मग ते राजकीय लोकप्रतिनिधी जे असतात, आमदार, खासदार यांच्या हातात असतं या सर्व प्रक्रियेमध्ये, तर निश्चितच ती दिली पाहिजे. आणि माझ्या दूरदृष्टीने मी जेव्हा विचार करतो तेव्हा फैसल सय्यद हे उद्या कदाचित पंचायत समिती सदस्यामधून म्हणून निवडून गेलेले पाहायला भेटतील किंवा जिल्हा परिषद सदस्य निवडून गेलेले पाहायला भेटतील ही अपेक्षा व्यक्त करतो. त्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे, अनेक लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून राजकीय आरक्षण भेटलं पाहिजे असं एखादं उठाव ते करण्याचा मनसुबा त्याने आखलेला आहे. आता आपण बघतो मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, ती एक लढत सुरू आहे. आता नवीन एक लढत जनतेच्या समोर काही दिवसांना दिसेल की अपंग व्यक्तींना राजकीय आरक्षण म्हणून लाखोच्या संख्येने उद्या परत त्या मंत्रालयावर किंवा आझाद मैदानावर मोर्चे निघाले तर त्यात काय वावगं नाही. कारण सर्व शोषित पीडित वर्ग जो गणला जातो तो अपंग वर्ग आहे आणि त्यांच्यासाठी सुखसुविधांसाठी काहीतरी आपल्याला केलं पाहिजे. या मनसुब्यातून त्यांनी ही आखणी आपल्या समोर ठेवलेली आहे. त्यानंतर दुसरं आमदार आपले माननीय शेखर सर आहेत आमदार, त्यांच्याकडे दिव्यांग भवन चिपळूण या ठिकाणी होणं गरजेचं आहे असं त्यांनी मागणी केलेली आहे. म्हणजे अशा अनेक गोष्टी जे दिव्यांगांसाठी पॉझिटिव्ह होतील, दिव्यांगांना फायदेशीर होतील असे सर्व कार्यक्रम त्यांनी येत्या काही दिवसात घेतलेले आहेत आणि काही अगोदर त्याचे निवेदन वगैरे देऊन लोकांची कामं केलेली आहेत. तर असे होते फैसल सय्यद, एक चांगला कार्यकर्ता, एक चांगलं व्यक्तिमत्व आणि अपंगांसाठी दिवस रात्र मेहनत करणारा व्यक्तिमत्व म्हणून फैसल सय्यदला आपण पाहतोय. अनेक वर्षाची माझी मैत्री आहे. एक सर्वसामान्य कुटुंबातला व्यक्ती तो जो स्वतः अपंग आहे पण आज शेखर सरांच्या किंवा इतर पक्षाचे जे प्रमुख आहेत त्यांच्या चांगल्या परिचयाचं व्यक्तिमत्व आहे. असं त्यांनी कार्य केलंय
कार्य केल्यामुळेच परिचयाचे, नाही तर कोणाला ओळखते. तर एक चांगलं कार्य करणारा व्यक्ती आहे, सामाजिक भान असणारा व्यक्ती आहे, आपल्या दिव्यांगांच्या लोकांसाठी एक जाण असणारा व्यक्ती आहे की नेमकं काय काय केलं पाहिजे त्यांच्यासाठी, असं एक चांगलं व्यक्तिमत्व त्यांची आज आपण चिपळूण लाईव्हच्या माध्यमातून मुलाखत घेतली आहे. प्रेक्षकांना निश्चित ही मुलाखत आवडेल अशी अपेक्षा आहे. पण प्रेक्षकांना अशी विनंती आहे की आपण सर्वांनी ही जी मुलाखत आहे ती शोषित पीडित वंचित समाजाची मुलाखत आहे आणि ही मुलाखत आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण त्यांचे अनेक मागण्या आहेत ते लोकप्रतिनिधी ते सरकारी कर्मचारी यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजे आणि एक चांगलं त्यांचं समाज हिताचं रक्षण आहे, त्यांचं अपंगाच्या सामाजिक भावनेचं रक्षण आहे आणि सुख सवलतीचं जे काय आधार आहे तो त्यांच्यापर्यंत निश्चित केला पाहिजे. ह्याच माध्यमातून आपण ही मुलाखत घेतली. चिपळूण लाईव्हसाठी मी शकील तांबे.